शेतकरी भावांनो, सरकार नाफेड आणि NCCFच्या मार्फत यावर्षी कांदा खरेदी करणार आहे. महाराष्ट्रातून 2 लाख टन कांदा खरेदी होणार आहे आणि तो बफर स्टॉकसाठी खरेदी करण्यात येणार आहे. आणि या खरेदीचा हेतू स्पष्टपणे म्हटलेला आहे की कांद्याचे दर वाढल्यानंतर ते नियंत्रित करण्यासाठी, म्हणजे कांद्याचे भाव पाडण्यासाठी हा बफर स्टॉक वापरण्यात येणार आहे. भावांनो, 1235 रुपयांनी हा कांदा आज सरकार खरेदी करते आहे. ज्या क्वालिटीचा कांदा सरकार या दरात खरेदी करते आहे त्याच्यापेक्षा जास्त किंवा साधारण तो दर आजच त्या कांद्याला मिळतो आहे. म्हणून सरकारने ही खरेदी करायचीच असेल तर ती किमान 3,000 रुपयांनी करावी, म्हणजे शेतकऱ्याच्या खिशात काहीतरी पडेल. 2,000 रुपये ते कांद्याचा उत्पादन खर्च आहे. साठवणुकीचा खर्च वरती आणखी 5 रुपये वाढतो. 25 रुपये खर्च झाला तर त्याला नफा देऊन 3,000 रुपये दिले तर शेतकऱ्यांचं काही हित असं आपल्याला म्हणता येईल. परंतु सरकार 1235 रुपयामध्ये हा कांदा खरेदी करून ज्या वेळेला आपल्या कांद्याचे दर 25-30 रुपयापर्यंत जातील त्यावेळेला हाच साठा पुन्हा बाजारामध्ये ओतून आपल्या कांद्याचे भाव पाडण्याचं हे षडयंत्र आहे आणि हे नेहमीच दरवर्षीच होत आहे. दुसरी गोष्ट अशी की ज्या मंडळींनी आतापर्यंत नाफेड NCCFच्या खरेदीमध्ये प्रचंड प्रमाणात घोटाळा केला तीच मंडळी पुन्हा यावर्षी कांदा खरेदी करणार आहेत. आता याचा साठवणूक केंद्रीय वखार महामंडळ करणार आहे, CWC. CWCकडे कांदा साठवणुकीची काही व्यवस्था नाही. त्याच्यामुळे ज्या FPOंकडे साठ्याची व्यवस्था आहे, ज्या व्यापाऱ्यांकडे मोठे मोठे कांद्याच्या चाळी आहेत यांच्याकडेच हा कांदा साठवला जाणार. काही व्यापाऱ्यांनी आताच 700-800 रुपयांनी चांगला कांदा भरून ठेवलेला आहे. हाच कांदा आता सरकारच्या वती 1235 रुपयांनी विकून ते आपलं उखळ पांढरं करणार आहेत. आणि या सगळ्या चेनमध्ये काही शेतकरी पण आहेत ज्यांचे सातबारे वापरले जातात. तर आता सरकारला धडा शिकवण्याची ही संधी आहे. जरी तुटवडा झाला तरी स्ट्रेट ऑफ हॉर्मोसमध्ये जो परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याच्यामुळे आपल्याकडे कांदा आयात होण्याची शक्यता नाही. आपल्याला आयात करण्यासाठी डॉलर खर्च करावे लागणार आहे. तो साठा डॉलरचा आपल्याकडे नाही. त्याच्यामुळे आपल्या कांद्याला चांगले दर मिळण्याची शक्यता आहे. सरकार भाव पाडू शकतं तर बफर स्टॉकचा वापर करून. तर शेतकऱ्यांना विनंती आहे, काही झालं तरी सरकारला कांदा विकू नका. तुमच्या कांद्याला चांगले दर मिळवायचे असतील तर यावर्षी सरकारला कांदा विकू नका, साठवून ठेवा आणि तुमच्या कांद्याला चांगले दर मिळतील याची व्यवस्था करण्यासाठी नाफेड आणि NCCFच्या खरेदीवरती बहिष्कार टाका, असं माझं मत आहे.